पोटची माती गेली आणि आता त्या काळाचं कारण काय मला माहित नाही. दुसरा एक मुद्दा आहे याच्यामध्ये, लोकसभा निवडणुकीमध्ये जरंगी पाटील नावाचा फॅक्टर सगळीकडे दिसला. महाराष्ट्रामध्ये भाजप विरोधी किंवा महायुती विरोधी मतदान झालं, विरोधकांचे मोठ्या प्रमाणात खासदार निवडून आले. मात्र विधानसभेला नेमकं त्याच्या विरोधात घडलेलं दिसलं. तुमचा अनुमान काय? जरंगी पाटील देशातलं राजकारण विकास आणि हक्कापासून दूर गेलेलं आहे. देशाचं राजकारण धर्म आणि जात आणि पैसा आणि सत्ता या 4 गोष्टीवर आता ते केंद्रित झालेलं आहे. धर्माच्या नावानं जेवढे मतं फोडा, सगळेच पक्ष जेवढे मतं धर्माच्या नावानं फोडता येईल तेवढे फोडायचे, झेंड्याच्या रंगावर फोडायचे आणि तिथून फुटत नसेल तर जातीचं फॅक्टर आणायचं. एक व्यवस्थित आम्ही पाहतोय मराठा वर्सेस ओबीसी असा एक नवीन वाद या राज्यामध्ये निर्माण केला गेला आणि त्याचे परिणाम लोकसभेमध्ये वेगळे दिसले, परंतु मतदारसंघ मोठा होता आणि विधानसभा लहान मतदारसंघात त्याचे परिणाम उलटे झाले. त्याच्यामध्ये एक मोठी खेळी खेळल्या गेली, त्याच्यात ते यशस्वी झाले. फॅक्टर कसा संपला? फॅक्टर कसा संपला? जरांगे फॅक्टर. आता त्याचे अनेक कारण आहेत. त्याचं इथं मला वाटतंय नाही, मला असं वाटतंय का जरांगे फॅक्टरमध्ये काही चुका त्याच्यात झालेल्या आहेत. त्याचं नियोजनबद्ध जे कार्यक्रम किंवा चर्चेतून जे काही नियोजन व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये काही उणीव राहिल्या आणि त्याच्यामुळे ते मला वाटते मोठी अडचण निर्माण झाली. आता त्यांचं पुन्हा एक आंदोलन सुरू होते. 10 दिवसाआधीच एक आंदोलन संपवलं आणि काल पुन्हा म्हणाले आंदोलन करतो. म्हणजे जवळपास 7वा 8वा आंदोलन उपोषणाचं आहे. वारंवार उपोषण होत आहे, मागण्या त्याच आहे, शून्य उपयोग. मला वाटते थांबून नियोजन केलं पाहिजे. सध्या सातत्याने होणारी आंदोलन योग्य नाही. थोडं थांबलं पाहिजे असं वाटतं. याला जोडूनच म्हणजे त्यांची संभ्रम अवस्था आहे का अशी चर्चा होऊ लागली. कारण उपोषण सोडताना त्यांनी असं म्हटलं होतं की यापुढे उपोषण करणार नाही. काल मंडप काढलं सकाळी, पण दुपारी परत मंडप टाकलं नाही. आता उपोषणाची घोषणा केली. वाटते तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, काय त्यांना त्याच्यातून साध्य करायचं आहे मला माहित नाही. तुम्ही त्या आंदोलनाचे एक भाग होता किंवा त्या जातीबद्दल मला इतकंच होतं का एक आंदोलकाचं काही वाईट होऊ नये, त्यांचं चांगलं राहावं आणि राज्यामध्ये शांतता प्रस्थापित राहावी. ज्यावेळेस मी त्या आंदोलनात सहभाग घेतला तेव्हा त्यांची शारीरिक प्रकृती अत्यंत गंभीर होती. त्यावेळेस कदाचित ते उपोषण सुटलं गेलं नसतं तर मोठ्या प्रसंगासमोर जावं लागलं असतं आणि मग तो हस्तक्षेप आम्ही यशस्वीपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्याला यश आलं नाही हा वेगळा भाग आहे. तुम्ही नंतर त्यापासून लांब का गेला, दूर का गेला? मला असं वाटलं का आता आपण आंदोलनात जाणं चांगलं नाही. का वाटलं? आता ते काही कुछ अंदर की बात होती है ना, सब नहीं बता सकते. अंदर की बात होती. हाँ मला वाटतं. करुणा मुंडेंबद्दल एक प्रश्न विचारतो. ते म्हणतात की मी जर तोंड उघडलं तर पंकजा मुंडेचंही मंत्रिपद जाईल, माझ्या जीवाला काही झालं तर मुंडे आणि त्याला जबाबदार असणार. मला असं वाटतं का तो त्यांचा कुठल्या प्रश्नावर ते व्यक्तिगत त्यांचे वाद आहे, ते काही सार्वजनिक विषय नाही आहे. व्यक्तिगत वादावर आम्ही काय बोलावं, तर त्यांचे व्यक्तिगत वाद आहे. ते सार्वजनिक मुद्दा हा पंकजा मुंडेचं मंत्रिपद जाईल म्हणतात. त्यांच्यामुळे काय जादू असेल तर मला माहित नाही ते काय म्हणजे. आज धनंजय मुंडे यांच्यावर एवढे गंभीर आरोप होत आहेत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते, हे सगळं तुम्ही बघताय, तुम्हाला काय वाटतंय? आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील या देशात खरी लोकशाही मी नांदताना पाहिली. या प्रकरणामध्ये सत्तेतल्याच माणसाचा राजीनामा मागते, ते पहिल्यांदा घडते आणि त्याच्यानं बहुत बडा गेम आहे उसके पीछे. विरोधकाच्या ऐवजी सत्तेतलेच माणसं जर राजीनामा मागत असेल तर त्याच्यातला नेमकं त्या प्रसंगाबाबत, त्या घटनेबाबत आम्ही किती गंभीर आहोत आणि ते कुठं घेऊन जात आहोत त्याचा मोठं संशोधनाची खरं तर गरज आहे. चला, परळीमध्ये व्यापाऱ्यांना दम दिला जातो की तुम्ही निघून जा. आता तो तर मला माहित नाही ते परळीत काय नेमकं चालू आहे. मी त्या मला त्या दिव्यांग शेतकऱ्याच्या सोडून बाकीच्या बाजूने नेऊ नका. कसा 1-2 माणसं राहिले लढासाठी या लोकांसाठी. असं वाटतं का मतांची चोरी झाली का डाकेखोरी झाली ते तपासलं पाहिजे. बगर चोरीचं धन प्राप्त झालं तर आपल्याला मान्य आहे, पण चोरी करून धन प्राप्त झालं असेल तर त्याची चौकशी होणं गरजेचं आहे.
आमचं मागणी एकच आहे का मशीन तशीच ठेवा, पण तो व्हीव्हीपॅड येतं आपल्या हाती, तो व्हीव्हीपॅड आमची सही असली पाहिजे आणि आम्ही तिथं सिक्का मारून तो मतपेटीत टाकला पाहिजे. इकडे अशी जर व्यवस्था झाली आणि एवढी जर चाहत लोकांची आहे, एवढा विकास भाजपनं केला असेल तर एवढी अट मानायला काय हरकत आहे भाजपला? ते मान्य करत नाही याचाच अर्थ दाल में कुछ काला आहे. आता जर मशीन आहे, ईव्हीएम मशीन आहे, ईव्हीएम मशीनमधून ईव्हीएम मशीनचा कार्यक्रम तसाच राहील, ते तशीच ठेवावी. परंतु जो व्हीव्हीपॅड येतं तो पॅड आमच्या हाती आला पाहिजे, त्याच्यावर सही आली पाहिजे आणि तो मतपेटीत एक अल्लग ठेवायला पाहिजे, ते तो पॅड टाकला पाहिजे. एवढं जरी केलं आणि मग जर खऱ्या अर्थानं भाजप जिंकली तर त्या जिंकण्याला खरं तर आम्ही सलामी ठोकू, मानाचा मुजरा करू. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही विकास करतोय आणि लोकांना विकास करतो तर भय काय आहे? तुम्ही सांगा, हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. माझं मत गेलं कुठं? मला दाखवा का यामध्ये तुमचं मत तुम्हाला पडलं का नाही पडलं किंवा तुम्हाला भेटलं का नाही भेटलं हेच निवडणूक आयोग दाखवू शकत नाही. तुमचा आमचा संविधानानं दिलेला अधिकार हक्क सुद्धा या सिस्टीममुळं पूर्ण कोलॅप्स झालेला आहे. म्हणजे तुमचं आता उद्या जर म्हटलं का माझं मत दाखवा, पहिले काय होतं, बॅलेट होतं, वरती पावती याची, बॅलेट याचा, बॅलेट नंबर राहायचा आणि खाली त्या बॅलेटवर सही राहायची. म्हणजे माझं मत मला भेटलं का नाही भेटलं ते ठेवलं आहे का ते संपलंच आहे. याचं कारस्थान काय? म्हणजे उत्तमराव जानकर सांगत होते का तुम्ही तिथं, त्यांनी एक पत्र काढलं, तिथं किती लाईट ठेवला पाहिजे, किती त्याचा प्रकाश पडला पाहिजे, या सगळ्या प्रकारचे पत्रकं काढण्यामागचा उद्देश काय? आणि म्हणून आम्ही सोन्याचे चोर पाहिले, चांदीचे चोर पाहिले, पण मतं चोरणारी टोळी निर्माण होती की काय असं भय आहे. हा लढीचा खेळ आहे म्हणतात. जर असं काही आरोप झाले तर नाही, मला असं म्हणणं आहे का आमची मागणी काय आहे, तुम्ही जर खरोखरच विकासावर मत दिलं असं म्हणता तर आम्ही म्हणतो ते करायला अडचण काय, त्यांनी स्पष्टीकरण द्यावं ना. काय अडचण आहे? निवडणूक आयोगानं आम्हाला सांगावं का पॅड हाती देता येत नाही, द्या ना पॅड हाती, मशीन राहील, मशीन सांगन, मतमोजणीचाच विषय आहे ना. वाटली शंका तर मतपेटीतलं मोजू ना आम्ही पॅड, काय अडचण आहे? मग ते भाजपनं सांगितलं पाहिजे आम्हाला. म्हणजे हा दिल्लीचा विजय ईव्हीएमचा विजय असं तुम्हाला ईव्हीएमचाच विषय आहे. मशीन काय आहे, मताची मशीनच आहे, त्याच्यानं आता कामाचा विषय संपला आहे. आम्ही हे प्रतिकात्मक आंदोलन केलं. याच्या अगोदर 26 जानेवारीत मला एक मीडियावाल्याला खास करून सांगतोय का एखादं ब्रेकिंग तुम्ही का करत नाही, तुमच्या टीव्हीवर हे ब्रेकिंग येत नाही, याचं दुःख आहे का? एका ग्रामसेवकाचा किंवा एखाद्या कलेक्टरचा पगार जर 4 महिने भेट